धर्मशाळा येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटने दणदणीत विजय झाला आहे। दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 118 रनचं आव्हान भारताने 15.5 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं। अभिषेक शर्माने 18 बॉलमध्ये 35 रनची खेळी करून टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली। अभिषेकच्या या खेळीमध्ये त्याने 3 4 आणि 3 6 मारल्या। याशिवाय गिलने 28, तिलक वर्माने नाबाद 25, सूर्यकुमार यादवने 12 आणि शिवम दुबेने नाबाद 10 रन केले। दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को यान्सन आणि कॉर्बिन बॉश यांना एक विकेट मिळाली। मागच्या सामन्यात पहिल्याच बॉलला 0वर आऊट झालेल्या शुभमन गिलने या सामन्यात 28 रनची खेळी केली, पण यासाठी त्याने तब्बल 28 बॉल खेळले। 28 रनच्या या खेळीमध्ये गिलने 5 4 मारल्या, म्हणजेच उरलेल्या 8 रन काढण्यासाठी गिलने 23 बॉल खर्च केले। मागच्या 18 इनिंगमध्ये शुभमन गिलला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतकही करता आलेलं नाही, त्यामुळे त्याचं टीम इंडियातलं स्थान धोक्यात आलं आहे। गिलला वारंवार संधी मिळत असल्यामुळे संजू सॅमसनला बेंचवर बसावं लागत आहे, तर यशस्वी जयस्वालही टीम बाहेर आहे। त्यामुळे शुभमन गिलने स्वतःचं टीममधलं स्थान वाचवण्यासाठी एवढी संथ खेळी केली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतात टी20 वर्ल्ड कप होणार आहे। त्याआधी टीम इंडियाच्या आता फक्त 7 टी20 मॅच उरल्या आहेत, त्यामुळे गिलचं फॉर्ममध्ये येणं टीम इंडियासाठी गरजेचं आहे। मागच्या सामन्यात 200 पेक्षा जास्त रन दिल्यानंतर टीम इंडियाच्या बॉलरनी या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली। बुमराहच्या गैरहजेरीमध्येही भारताने दक्षिण आफ्रिकेला 117 रनवर ऑल आउट केलं। अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना एक विकेट घेण्यात यश आलं। दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने सर्वाधिक 61 रन केले। 4 ओव्हरमध्ये फक्त 13 रन देऊन 2 विकेट घेणाऱ्या अर्शदीप सिंगला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं।